नमस्कार सगळ्यांना, अजून एका माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं। तर चला आजचा मेनू काय आहे बघूया आपण। तर चाललंय माझं तर स्वयंपाकाची तयारी करायची, अजून काही घेतली नाही तयारी, पण आता घेते मी। चला बघू आपण आजचा मेनू काय आहे, चला कंटिन्यू राहा तुम्ही। तर घेतलाय मी इकडे आता कुकर घेतलाय साईडला, आता त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेते शिजायला। तर ठेवून घेतलाय, बटाटे टाकले 4-5 शिजायला। तर आता मस्त शिजवून घेते त्याला। आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची, आपलं बटाटे शिजतात तर आपण बाकीची तयारी करून घेऊया। लसूण सोलून घ्यायचंय मला, तर लसूण सोलून घेते, कोथिंबीर वगैरे साफ करून। चला कंटिन्यू राहा तुम्ही। हे बघा आता चाललंय माझं लसूण सोलून घ्यायचं। 2 भाज्या बनवायच्या आहेत आपल्याला, त्याच्यामुळे एवढं घेतलंय मी। अद्रक मटकीचा रस्सा बी बनवायचा आपल्याला सोबत, आणि बटाट्याची भाजी। लसूण कांदा चिरून घेतलाय आपला मस्त असा, अद्रक कटिंग करून घेते मी। हे बघा खोबरं घेतलंय मी थोडं, कोथिंबीर मी स्वच्छ करून धुवून घेतली, जिरं टाकते मी थोडं त्याच्यात, 1 चमचा जिरं टाकूया आपण त्याच्यात, थोडं लसूण, अद्रक टाकूया थोडं त्याच्यात, कोथिंबीर टाकूया, बारीक करून घेते मिक्सरला मी। हे बघा झालं आपलं मस्त जिरे खोबऱ्याचं वाटण, मस्त झालं, कोथिंबीर अद्रक लसूण सगळं। आता आपल्याला कांदा बारीक करून घ्यायचाय, कांदा आणि टमाटा मी भाजत नाही, कच्चच बारीक करून घेणार आहे कांदा टमाटर। अद्रक लसूण तर आपण घातलंय, ते जिरं खोबऱ्याचं वाटण केलं होतं त्याच्यामध्ये घातलेलं आहे आपण अद्रक लसूण। आणि नुसतं कांद्याची आणि टमाट्याची पेस्ट करायची आपल्याला। आता मी करून घेते ती पेस्ट, कांद्याची टमाट्याची पेस्ट झाली आपली मस्त अशी। आता आपण मटकीची भाजीला फोडणी देऊया, मस्त असं रस्सा करूया मटकीच्या भाजीचा। बटाट्याची भाजी करायची, आपले बटाटे शिजलेत, थंड व्हायला ठेवले होते, आता थंड झाले ते भाजी बनवून घ्यायची आपल्याला। हे बघा मसाला बिसाला मस्त मी असं बारीक करून घेतला, जिरं खोबरं कांदा लसूण आपलं टॅमॅटो हे सगळं पेस्ट करून घेतली मी। आणि आता मटकी पण मस्त अशी भिजली, त्याला मोड आलेले आहेत छान असं। आता धुवून घेते आणि आपल्याला मटकीचा रस्सा बनवायचा आहे, तर त्याला कोण आपण तेल झालंय आपलं गरम, तर आता मी त्याच्यात जिरं टाकून घेते पहिला थोडं फोडणीला मस्त असं। 4 लवंगा 2-4 मिरे इतके टाकून घेऊ आपण त्याच्यात, आणि तेजपत्ता आहे 2 ते टाकून घेते मी त्याच्यात फोडणीला। मग गेले टॅमॅटोचं ती पेस्ट ती टाकून घे, भाजून घ्यायची चांगली। चांगलं गॅस फास्ट करून चांगलं त्याला असं परतून घ्यायचं, मस्त कच्चापणा सगळा त्याचा निघून गेला पाहिजे। कांदा टोमॅटो आपला मस्त झालाय परतून, आपण ते वाटण टाकून घेऊया। जिऱ्याचं खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते टाकूया, खोबरं बारीक केलेलं आहे ते टाकून घेते सगळं। वाटण झाले परतून, मसाले टाकायचे आपल्याला त्याच्यात। आणि इकडे साईडला मी गरम पाणी ठेवले व्हायला, गरम पाणी टाकून घ्यायचं आपल्याला। बघा इकडे गरम पाणी ठेवलंय मी, गरम पाणी टाकायचं नसतं, भाजी चांगली लागते आपली। 1 चमचा धना जिरा पावडर टाकते, 1 चमचा गरम मसाला, हळद टाकते अर्धा चमचा, लाल तिखट टाकते बघा, तुमच्या आवडीने तिखट केवढं पाहिजे तुम्हाला तेवढं टाका तुम्ही। मी तर टाकते 2 चमचे टाकून घेते लाल तिखट। मसाला मस्त परतलाय, आता मी मटकी टाकून घेते त्याच्यात। मटकी धुवून घेतली, तर मटकी मसाला आपण परतून घ्यायचा। मस्त मटकी आपली परतली,
पाणी पण गरम झाले, पाणी टाकून घेते मी त्याच्यात. आणि आता वरून मीठ टाकते. अंदाजाने तुमच्या टाका मीठ, जेवढं टाकायचं तेवढं. तर मीठ टाकून घेते मी 1 चमचा. आता कोथिंबीर टाकून घेऊ आपण त्याच्यावरती. कोथिंबीर टाकून घेतली. रस्सा मस्त आपला उकळायला लागलाय. तर आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया साईडला. इकडं मटकीची भाजी आपली रस्सा शिकते, तर मग साईडला बटाट्याची भाजी बनवून घेते मी आता. बघा मी इकडं मिरच्या घेतल्या, त्या लसूण घेतलंय आणि अद्रक घेतले, ते बारीक करून घेते. बटाट्याच्या भाजीला आपल्याला ते घालायचंय, तर मी बारीक करून घेते आता ती. बटाटे असे सोलून घेते मी. मस्त असे शिजले होते, मऊसूत झाले आपले बटाटे पण सोलून झाले ते मस्त असं. आणि आता कटिंग करून घेणार आहे मी. त्याला कटिंग करून घेते म्हणजे पटदिशी आपल्याला भाजीला फोडणी द्यायला येतील. झाले म्हणजे आता कटिंग पण झाली, आपण भाजीला फोडणी देऊया. आता मी कढई ठेवून घेते. मस्त अशी भाजीला आपल्याला फोडणी द्यायची. कढई ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, फोडणी द्यायची आपल्याला भाजीला. तेल टाकून घेते मी, मोहरी टाकून घेते, जिरं टाकून घेते. मोहरी आणि जिरं टाकल्यानंतर आता कढीपत्ता नाही माझ्याकडे, इथं कढीपत्ता नाही टाकत. अद्रक लसूणची पेस्ट केली, मिरची वगैरे घालून ती बारीक केलेली ती टाकून घेऊया आपण त्याच्यात. जिरं मोहरी टाकून अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. ती मस्त चांगली अशी परतून घेते चांगली. मिरचीची लसूणची पेस्ट ती आपली परतली नाही, आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा मस्त परतून घ्यायचा चांगला. कांदा परतला नाही, मस्त हळद टाकायची 1 चमचा, अर्धा चमचा हळद, धना जिरा पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि नमक टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ टाकून मी मिक्स करून घेते. आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाले चांगले परतून घ्यायचे आहे. आणि आता बटाटे मी घालायचे आहेत त्याच्यामध्ये, तर बटाटे टाकून मी चांगले मिक्स करून घेते आणि मस्त असं आपल्याला बटाटा परतून घ्यायचा आहे. बघा झाली भाजी आपली बटाट्याची. आणि कोथिंबीर टाकून घ्या आपण त्याच्यात. तर मिक्स करते, कोथिंबीर टाकून. तर बटाट्याची भाजी झाली, मटकीचा रस्सा पण झाला. तर आपण आता पुऱ्या बनवून घेऊया. त्याची भाजी झाली, मटकीचा रस्सा पण झालाय. आता आपण पुऱ्या बनवून घेऊया. चला तेल टाकून घेऊ आपण त्याच्यात कढईमध्ये. असं बारीक बारीक हाताने गोळा करत नाही, आपण लाटून घेऊनच टोपणाने काढणार आहे मी, म्हणजे गोल गोल अशा. पटापटा होतील आपल्या मस्त पुऱ्या अशा. आणि दिसायला पण सगळ्या एकसारख्या होत्या. घेतलंय मी आता टोपणाने, डब्याचं टोपण घेतलंय त्याने आता काढून घेते. मस्त एका मापाच्या होत्या, दिसायला पण छान. आपल्या पुऱ्या कशा मस्त एका मापाच्या झाल्या त्या. आता आपण तेलात सोडून घेऊया. तेल झालंय गरम आपलं. मी एकच सोडून बघते आधी कसं होते. बघा मस्त फुगली आपली पुरी छान अशी. त्यात काहीच घातलेलं नाही मी पिठात, मस्त मीठ घालून मळलंय. गव्हाचं पीठ आहे ते, मैदा नाही घेतला. गव्हाची भरपूर बसतायत त्यात 2-3. आता मी 3 सोडले ते एकदम.
पटापटा होतोय, जास्त तेल पण आपलं जळत नाही मग. तिन्ही पण सोडल्यात तर किती भारी मस्त कलर आलाय त्याला, भाजले ते किती छान झाले आपल्या पुऱ्या मस्त अशा. तर बाकीचे पण मी आता बनवून घेते असे. लगेच म्हणजे काढायचे नाही, गॅस बारीक करून मस्त तळायचे. म्हणजे कडक होतात, जेवढी पुरी कडक होईल तेवढी छान लागते. लाटल तसं तिकडे तेलच सोडणार आहे मी. हे बघा झाले मस्त, आपली इकडं पुरी तयार झाली आणि इकडं मटकीचा रस्सा झालाय मस्त तयार. तरी तर किती भारी आली बघा, मस्त लाल वडक कसले दिसाले. आणि इकडं आपली बटाट्याची भाजी, कांदा, लिंबू, पुरी भाजीचं ताट तयार. हे बघा आपलं मस्त झालं पुरी भाजीचं ताट तयार. हॉटेलपेक्षा भारी, मस्त घरी जाऊन खावा छान. हा झालं दिसते. नाही असं मला थोडा मागं बनवायचं थोडंसं. झाले आपल्या पुरी भाजी ताट मस्त तयार. आजचा मेनू आहे पुरी भाजी. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा मला कमेंट मध्ये. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला धन्यवाद.